दोन पेस्ट आहे जे घरी वापरतात. आता दंत सेन्सिटिव्ह हे कशासाठी वापरतो आपण, दाताला सनक वगैरे नाही आली पाहिजे म्हणून, बरोबर. हा पण आता नवीन प्रोडक्ट आपल्याकडं एम्पानेटचं ते म्हणजे दंतिता हे आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये आपल्याकडे आहे. आपण त्याची डेमो करून बघणार आहे. आता डेमो का करायची, कारण आपण जे प्रोडक्ट वापरतो केमिकल आहे का केमिकल फ्री कशावर लक्षात येणार आपल्याला. कारण आपल्या घरामध्ये एक वस्तू म्हटलं तर ती हळद, आणि हळद जर विचार केला तर पूर्वीपासून हळदीचं महत्त्व खूप मोठं आहे. आणि हळद अशी खासियत आहे की हळदीसोबत जर तुम्ही कुठलंही केमिकल जर मिक्स केलं तर हळदीचा कलर हे आपण सेन्सिटिव्ह नाही ठिकाणी टाकलं. आता याच्यात बघा, याच्यात मजा काय येते. काय झालं, अजिबात पिवळसरपणा नाही आला. याचीने काय झालं, पूर्ण जे हळद आहे हळदीचं केमिकल मिक्स झाल्यामुळं हळदमध्ये जे राहिलेले गुणधर्म ते कार्य करणं बंद झालं. लक्षात घ्या, ती हळद व्हाईट व्हायला लागली. हे तुम्ही जेवढं तुला हलवणार ना तेवढं ते व्हाईट होणार आहे अजून. हे लक्षात घ्या. हे बघा, तर इथं जर तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला लक्षात घ्या, पूर्ण व्हाईट होणं सुरू झाली. म्हणजे इथं तो कलर चेंज होऊन जातो डायरेक्ट आताच्या घडीला. हां नाही गरज नाही मला हा पाणी घेऊया. म्हणजे याचा कलर पूर्ण चेंज झाला. कशामुळे, फक्त सेन्सिटिव्हमुळे. आणि सेन्सिटिव्ह हे पूर्णपणे केमिकलपासून बनलेलं प्रोडक्ट आहे, लक्षात घ्या. आणि आपण काय करतो, दररोज त्याच्यावरती खर्च करतो. त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा वापर केला तर आपल्या दाताला पण नुकसान होतं आणि आपल्या स्किनला पण याचं नुकसान या ठिकाणी होत असतं सगळ्यात. आणि थँक्यू. हे झालं या पुढचं. आता याचं जर बघितलं कलर चेंज झाला का, 100% याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे, बरोबर. आणि याच ठिकाणी जर आपण काय करणार, आता आपलं दंतीचं पेस्ट या ठिकाणी घेऊ आपण. आता याचा कलर याच्या कलरमध्ये फरक बघा बरं का. म्हणजे जसं तसं राहतो, हा कलर चेंज होत नाही, हळदीसारखाच कलर आहे. आणि विषय जर बघितलं ना, तुम्हाला एक लक्षात नाही, हळदीचा कलर चेंज झालेला आणि याचा कलर चेंज झालेला. म्हणजे हा फरक आहे आपल्या प्रोडक्टमध्ये. म्हणजे तुम्ही उद्या कोणाला सांगसाल तर आपल्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे डेमो तुम्ही या ठिकाणी लोकांना दाखवू शकता. स्टॉप कर.